नमस्कार. म्युझिक मस्ती गप्पा गाणीमध्ये मी तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागात आपण वायलिनच्या स्वर साम्राज्यात विहार करणार आहोत आणि त्यासाठी आपण प्रख्यात वायलिन वादक अतुल कुमार उपाध्ये यांना आमंत्रित केलं आहे. पंडितजी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. तसंच देश विदेशातल्या अनेक श्रोत्यांना त्यांनी आपल्या वादनाने मंत्रमुग्ध केलं आहे. खरं म्हणजे आपल्या हाती असलेल्या तुटपुंज्या वेळात त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांच्या कलेचा आस्वाद घ्यायचा हे खरोखर अशक्य आहे. पण तरीसुद्धा पंडितजी आपल्याला समजून घेतील अशी आशा करूया. नमस्कार पुन्हा एकदा. नमस्कार. आणि तुमचं स्वागत करते. खरंच एखाद्या निर्जीव वाद्यातून जिवंत सूर निर्माण करायचे ही एक किमयाच आहे. ही जादू तुमच्या बोटात कशी आली? आमच्या घरामध्येच आमच्या वडिलांकडनं मी शिकलेलो आहे. आमच्या घरामध्येच म्हणजे संगीत असलेल्या घरामध्ये जन्म झाल्यामुळे गेले जवळजवळ 50 वर्ष मी वाजवतो आहे आणि 40 वर्ष शिकवतो आहे, अशी एकंदरीत आमचे. तर घरामध्ये असल्यामुळे जसं लहान मुलं इतर गोष्टी खेळत तसं आम्ही व्हायलिनशी खेळत आलो आहे. त्यामुळे त्या सुरांशी खेळतच आम्ही मोठे झालो थोडेसे. म्हणजे पहिली तालीम तुम्ही वडिलांकडूनच घेतली? वडिलांकडनं घेतली. आणि त्याच्यानंतर कसं म्हणजे कशी विकसित झाली तुमची कला? याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की आमचं पुण्यामध्ये गेले 63 वर्ष आमचं व्हायलिनचं विद्यालय आहे. बरं. आणि ते एक रिसर्च इन्स्टिट्यूटसारखं आम्ही डेव्हलप करत आणलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी, आतापर्यंत 5 विद्यार्थ्यांना नॅशनल अवॉर्ड्स वगैरे मिळाले आहे. तर हा गेला जो 60-70 वर्षाचा आमचा प्रवास आहे. हो. त्याच्यामध्ये आमचं तंत्र विकसित करून, कारण व्हायलिनची परंपरा आपल्या भारतामध्ये गेले 100 वर्ष आपले आहे उत्तर हिंदुस्थानी संगीतामध्ये. बरं. तर ते असं विकसित होण्याच्याकरता जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते आमच्या वडिलांनी केले आणि मग त्याच्याकरता जे काही गोष्टी घडल्या त्यातनं आम्ही घडत गेलो. खरोखर हे सगळं अद्भुत आहे तुम्ही जे सांगताय ते. आता ह्या अद्भुत दुनियेत आपण प्रवेश करूया. तर सर्वप्रथम काय ऐकवणार आहात? निसर्ग काफीमधली एक छोटा ख्याल ऐकू. हो.
बहुत खूप. त्यातले बारकावे इतके सुंदर होते, त्यातले उतार चढाव फारच सुंदर. म्हणजे ही खरोखर तुम्ही किमयागार आहात असं म्हटलं पाहिजे. तुमच्या वादनात भारतीय आणि पाश्चात्य शैलीचा मिलाफ आहे असं म्हटलं जातं. तसंच तुमचं व्हायोलिन वादन ऐकताना थोर कलाकार यहुदी मेन्युहिन तसंच श्रीधर पार्सेकर यांच्या वादनाची आठवण होते असंही म्हटलं जातं. याविषयी तुम्ही काय सांगाल? आमच्याकडं मी मग सांगितल्याप्रमाणे की श्रीधर पार्सेकरांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे आणि डॉक्टर यहुदी मेन्युहिन यांचाही आमच्या विद्यालयाशी अतिशय जवळचा संबंध आला होता. हो. त्यांचं दोनदा ऐकण्याचाही मला योग आला, त्यांच्याबरोबर बसण्याचाही योग आला. तर त्यांच्या शैलीचा निश्चितच आम्ही अभ्यास करून ते अवगत करायचा मी माझ्याकडनं प्रयत्न केला आहे. तर ज्या काही गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपोआप जर आपल्या वादनात आल्या तर त्यातनं आनंद, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आहे तुमच्या वादनावर. त्याचा पाश्चात्य पद्धतीने वाजवणं आणि भारतीय अंगानं वाजवणं यातला फरक काय? मूळतः फरक म्हणजे एक त्यांचा संबंध तंतकारीच्या अंगाने संबंध डेव्हलप झालेलं ते वाद्य आहे. म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये घसीट किंवा मेंड अशी म्हणतो ती त्यांच्या म्युझिकमध्ये नाही. आपल्या म्युझिकमध्ये ती त्याचा तो तर आपला गाभा आहे. तर त्यांचा आपल्या जो संगीताचा जो मेंड हा जो अंग आहे ते आणि त्यांचं उजव्या हाताचं जे तंत्र आहे आणि विशेष म्हणजे त्याचे जे व्हायब्रेटोज वगैरे ते जे काही यूज करतात त्याचा जर का सुयोग्य मेळ केला आपल्या म्युझिकमध्ये तर ते जास्त मनोहारी वाटतं. म्हणून तसा एक प्रयत्न आम्ही आमच्या शैलीमध्ये करायचा केलेला आहे. बरं, मग त्याचा प्रात्यक्षिक दाखवाल का? किरवाणी राग जो आहे तो मी त्यांच्या स्टाईलने थोडासा राग म्हणजे त्याच्यातला आलाप त्यांच्या तंत्राने वाजून दाखवायचा थोडा प्रयत्न करतो. एक आलाप वाजून दाखवतो तुम्हाला. फारच गोड, व्हेरी मेलोडियस. म्हणजे त्यातले व्हायब्रेशन्स तुम्ही इतके सुंदर दाखवलेत, त्याचं प्रात्यक्षिक फार छान होतं. अतुलजी, व्हायोलिन हे वाद्य शास्त्रीय उपशास्त्रीय वादनात वाजवलं जातं, त्याचा रोल फार मोठा आहे आणि इतकं वेस्टर्न असून सुद्धा इतकं रुजलंय ते भारतीय वादनामध्ये. एकंदरच इवन फिल्म संगीत असेल, सुगम संगीत असेल, भावगीत असेल, काहीही असेल त्याच्यात, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? व्हायोलिन हे खरं इतकं वर्सटाईल वाद्य आहे हो की आणि आपल्या मनुष्याच्या आवाजाचा अगदी जवळ जाणार, क्लोजेस्ट टू द ह्युमन व्हॉइस असं म्हटलं जातं. व्हायोलिनचा आवाज जो आहे खरंच आहे कुठल्याही आवाजाच्या अतिशय जवळ जाणारं वाद्य म्हणून ओळखलं जातं. आणि त्यामुळे हे तुम्हाला लाईट म्युझिकमध्ये बॅकग्राऊंडला तुम्हाला सॉन्ग व्हायोलिन म्हणून ऐकायला मिळतं किंवा मोठमोठ्या ऑर्केस्ट्रामधनं ते ऐकायला मिळतं. म्हणजे इंडिव्हिज्युअली वाजवताना ऐकायला येतं, पियानो बरोबर ऐकायला येतं, निन्या जुगलबंद्यांमधनं ऐकायला येतं. तर अतिशय वर्सटाईल असं इन्स्ट्रुमेंट असं मला वाटतं आणि पूर्ण वाद्य असं त्याला म्हणता येईल. सर्व पद्धतीच्या गायकी त्यातनं वाजवण्याची जे जशी गाण्यातली घराणी आहेत तशी आपल्या व्हायोलिनमध्ये सुद्धा भविष्यकाळात निश्चितच घराणी होतील अशी मला खात्री आहे. आणि त्याला अभ्यास करायला भरपूर त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये विकसित करायला भरपूर स्कोप आहे असं मला वाटतं. आत्ता तुम्ही आम्हाला शास्त्रीय वादनाची झलक ऐकवलीत, वेस्टर्न वादनाची ऐकवलीत. आता एखादं थोडंसं सुगम संगीत होऊ दे. हो, एक ज्योत्स्नाबाईंचं एक जुनं एक नाट्यगीत. नाट्यगीत आपण गायू. छान. त्याच्यामध्ये आमच्या पारसेकर शैलीचा चांगला आविष्कार तुम्हाला पाहायला मिळेल की बरं. ती जी नजाकत होती त्याच्यामध्ये हं. ते मी तुम्हाला वाजून दाखवतो. सुरेख, फारच लाघवी. आणि तुम्ही इतकं ते गायकी अंगाने वाजवलं ना, असं वाटत होतं की आपण खरोखरच एक नाट्यगीत ऐकतोय कोणाच्या तरी तोंडचं. फारच सुंदर. तुम्ही सोलो वादनाबरोबरच बासरी तसंच शहनाई या वाद्यांबरोबरचे तुमचे जुगलबंदीचे कार्यक्रम खूप गाजलेले आहेत. काही असे अविस्मरणीय अनुभव आहेत का आठवणीतले? तुमच्या जुगलबंदीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर उस्ताद शाहीद परवेज जी आता सतारीच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव असं घेतलं जातं भारतीय संगीतामध्ये, तर त्यांच्याबरोबर अनेक वेळेला माझं सहवादनाचा मला आनंद घेता आला. नुकत्याच सवाई गंधर्वमध्ये माझ्यावर त्यांच्याबरोबर वादन झालं. तर ही जी निर्णय वाद्याची वैशिष्ट्य असतात, ती वाद्याची वैशिष्ट्य आपल्या याच्यावरनं काढण्यामध्ये एक वेगळी मजा असते. म्हणजे स्वतःचं वाद्याचं पर्सनॅलिटी असतेच, पण त्याबरोबर दुसऱ्या वाद्यांबरोबर वाजवत येण्याची जी काही त्यांच्यात आपल्याला जे बदल करायला लागतात आणि काही काही नवीन नवीन विचार आपल्या याच्यामध्ये ॲड होतात, तर त्या दृष्टिकोनातून मला या जुगलबंदींचा खूपच उपयोग झाला. आणि त्यामुळे माझंही म्हणजे व्हायोलिनचं सुद्धा थोडंसं अपग्रेडेशन झाल्यासारखं मला वाटतं. बरं. व्हायोलिनमध्ये सगळ्यात दिग्गज समजले जाणारे डॉक्टर यहूदी मेनन हो यांचा मला जवळनं अगदी त्यांचा अनुभव घेता आला. मी त्यांचं दोनदा व्हायोलिनही ऐकलं आहे आणि त्यांनी आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्याचं एका वादन ऐकल्यानंतर त्याचंही त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं होतं. आणि त्यांचा जो काही एक तो काही क्षण अनुभवता आले आयुष्यामध्ये,
तो एक मोठा सन्मान मला मिळाला असं मला वाटतं. अच्छा. असे अनेक लोक, पु ल देशपांडे म्हणा किंवा पंडित भीमसेनजी, भास्करबुवा बखलेंची परंपरा, श्रीधर पारसेकरांची परंपरा, आमच्या बाबांची आम्हाला मिळालेली शिकवण, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्या परिसस्पर्शासारख्या आहेत असं मला वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात खूप शिकवून गेल्या आणि खूप चांगला मार्ग दाखवून गेला की याच्यामध्ये पुढं करण्यासारखं आहे. अतुलजी, तुम्ही इंटरनॅशनल लेवलचे व्हायलिन वादक आहात आणि तुम्ही स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करून एक मोठं योगदानसुद्धा दिलेलं आहे. पण गुरु म्हणून तुमची योग्यता मोठी आहे असं ऐकलं आहे आणि तुम्हाला घरचा गुरु लाभला वडिलांच्या रूपाने. पण तुम्ही गुरुची भूमिका जेव्हा स्वीकारलीत तेव्हा तुमच्या दृष्टिकोनात काय बदल झाला? त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला शिकताना ज्या गोष्टी कळलेल्या नसतात ते शिकवताना कळायलाच लागतात. आणि त्याच्यात बेसिक्समध्ये आपण ज्याचा तो अभ्यास घडतो त्याकरता त्याचा मला खूप फायदा झाला त्याचा. म्हणजे विद्यार्थी हे सुद्धा माझे गुरुच ठरले. वा. एक आपण शिकतो तेव्हा आपल्याला सगळं तयार, आपल्याला गोष्टी आपल्या हातात असतात. खरं आहे. आणि शिकवताना मात्र आपल्याला प्रत्येक गोष्ट विचार करून नवीन नवीन गोष्टींचा अभ्यास करून त्या मुलांना सोप्या कशा करून देता येईल असं करून त्यांना द्यायला लागतात. म्हणजे लहान मुलाला जसं आपण भरवतो तसं त्या विद्यार्थ्यांना जेवढ्या तुम्ही करून द्याल. खरं आहे. म्हणजे तुमचा जो इतक्या वर्षाचा अभ्यास असतो तो त्यांचा ओपनिंग बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे मग ती गाडी थोडी पुढं प्रवाहामध्ये पुढे जाऊ शकेल. हो, खरं म्हणजे अजून खूप बोलायचं होतं पण निरोपाची वेळ जवळ आली आहे. मी तुमचा निरोप घेते आणि तुम्हाला धन्यवाद देते. तुमच्या व्यस्त कार्यक्रमामधून तुम्ही वेळ काढलात आमच्यासाठी, M2G2साठी, याबद्दल खरोखर धन्यवाद. तुम्ही इतके आंतरराष्ट्रीय पातळीवरचे इतके मोठे व्हायलिन वादक आहात पण कुठेही म्हणजे इतके नम्र आहात, इतके मितभाषी आहात. फार छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्हाला मी खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. पूर्वीच्या सॉंग्समध्ये म्हणजे फिल्म सॉंग्स जे असतात त्याच्यामध्ये सॉंग व्हायलिनची प्रथा होती आणि तुम्हाला मी अशी विनंती करेन की निरोपासाठी असं एखादं गाणं म्हणजे एखादं सिनेमातलं गाणं वाजवा ज्याच्यात म्हणजे व्हायलिनचं वैशिष्ट्य असं सांगता येईल. नॉर्मली लाईट वाजवतो मी कधी ते. हो. पण आज मी एक तुम्हाला म्हणजे मुद्दाम मी काही सांगत नाही कोणतं गाणं वाजवतं ते मी ओळखालच. चालेल. पण माझा एक त्याच्या मागचा विचार असा आहे की आपल्या शास्त्रीय संगीतातलं शास्त्र आणि तंत्र आणि या सगळ्या ह्याच्यातले भाव जे असतात लाईट म्युझिकमधले हे जर काही एकत्र आले तर संपूर्ण संगीत चांगल्या पद्धतीने हो त्याचा आविष्कार होऊ शकतो असं आहे. एक त्या पद्धतीचं एक गाणं तुमच्या आपला निरोप घेतो.